हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये। तर आज बनवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बिर्याणीचे तांदूळ आणून ठेवले ते घरी, बरेच दिवस झाले होते, बिर्याणीच केली नाही। त्यासोबतच मसाला सुद्धा होता, बिर्याणी मसाला। तर म्हटलं आज साध्या सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवावी। तर बिर्याणीसाठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेतलं होतं आणि त्यानंतर लगेच बिर्याणी फोडणी द्यायला घेतली। तर इथे खडे मसाले टाकून कांदा, मिरची, टमाटर सगळं टाकून दिलं, तिखट, मीठ, हळद, बिर्याणी मसाला हे सगळे टाकून फोडणी तयार करून घेतली आणि त्यानंतर त्यात टाकले मटर, कोबी आणि आलू हे कट करून घेतले होते। तर ते सगळे टाकून दिले। गरम पाणी एका बाजूला ठेवलं होतं मी बिर्याणीमध्ये टाकायला, तर ते टाकून उकळी येऊ दिली आणि त्याच्यानंतर बिर्याणीसाठी जे तांदूळ धुवून ठेवले होते ते सुद्धा टाकून दिले। पाणी कमी झालं, त्यामध्ये बिर्याणी मसाला टाकून दिला आणि त्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर टाकून परत थोडंसं पाणी कमी होऊ दिलं आणि त्यानंतर त्या कुकरला झाकण लावून दिलं आणि शिजायला ठेवून दिली। थोड्या वेळानंतर बिर्याणी शिजून तयार झाली। इथे मी सोबत पापड, गाजर वगैरे कट करून घेतलं होतं खायला आणि बघा इथे मोकळी बिर्याणी मस्त तयार झाली आहे। कशी वाटली तुम्हाला?